माझाच्या बातमीची सरकार दरबारी दखल घेतली गेली आहे। घाटी रुग्णालयातील जन्ममृत्यू प्रमाणपत्राची चौकशी करू असं संजय शिरसाट यांनी सांगितलंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आपल्यासोबत पालकमंत्री आहेत। हे अत्यंत गंभीर आहे की 7000 प्रमाणपत्र 3 वर्षात दिली जातात आणि ती चुकीची आहेत म्हणून पोलिसांना सांगितलं जातं की ते आता शोधून आणून द्या म्हणून। 7000 आकडा हा मुळामध्ये इतका मोठा आहे, हे एका महिन्याचं किंवा एका दिवसाचं काम नसावं। हे अनेक वर्षापासून चालत आलेली 3 वर्षाची असलेली प्रक्रिया आहे। आणि मग देणारा कोण होता? चुकीचं एखादं 2 प्रमाणपत्र जाऊ शकतं, नो डाऊट, पण 7000 हा आकडाच एवढा गंभीर आहे। आणि याला जे जबाबदार आहेत, आपल्याला जर एखादं सर्टिफिकेट काढायचं असेल, जर काल टायमाच्या नंतर काढायचं असेल, SDM कडे जावं लागतं, आपल्याला कोर्टात जावं लागतं, त्याच्यात सगळं प्रोसेस करावं लागते। आणि सर्व न करता जर 7000 सर्टिफिकेट दिले असेल ते अत्यंत चुकीचे। त्याच्यासाठी आता त्या पालकांना दोषी धरण्यापेक्षा ज्यांनी दिलेत त्यांना पहिलं दोषी धरलं पाहिजे। जे करणारं मला वाटतं एक मोठं रॅकेटच असावं। त्यांनी हे चिरमिरी घेऊन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांनी ते दिलं असावे। याची सगळ्याची चौकशी केली पाहिजे, निश्चित चौकशी झाली पाहिजे। मी आता कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली त्याची एक कमिटी गठीत करतो आणि कलेक्टरला स्वतः त्यांना आदेश देऊन त्यांना त्यांची चौकशी करायला लावणार आहे। बरं, पोलिसांना सांगितलं गेलं की ही तुम्ही परत आणून द्या म्हणून शोधून। आता पोलीस काय सगळे हे सगळं काम करत बसतील का? आता ज्याला तुम्हाला सर्टिफिकेट दिले, तुम्ही आता इथून राहून इथे राहायला होते, आज कुठं असताल काय माहीत नाही। एक यंत्रणा, एवढी मोठी यंत्रणा त्याच्यासाठी कार्यान्वित करायची का? म्हणून कलेक्टरच्या माध्यमातून याची पहिली चौकशी केली जाईल, नंतरच त्याच्यावर सर्व कारवाई केली जाईल। ठीक आहे, धन्यवाद। हे होते पालकमंत्र्यांनी त्यांनी स्पष्ट केलं की कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेऊन या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।